एकता मित्र मंडळ यांच्या वतीने नवरात्र महोत्सवात कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिराचा देखावा होणार सादर। नांदेड शहरातील नवीन मोंढा येथील एकता मित्र मंडळ यांच्या वतीने नवरात्र महोत्सवामध्ये दरवर्षी विविध देखावे सादर करण्यात येतात। या वर्षीच्या नवरात्र महोत्सवात भव्य असा कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिराचा देखावा सादर करण्यात येणार असल्याचे नवल कोकर्णा यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले। दरवर्षीप्रमाणे यावर्षी एकता मित्र मंडळाने एकता नवरात्र महोत्सवात जसे नांदेडकरांना हजारो नांदेडकर आमच्यावर प्रेम ठेवून दरवर्षी आमच्याकडे दर्शनाला येतात। वेगवेगळ्या प्रकारचे इथे देखावे आम्ही सादर करतो। त्याचप्रमाणे यावर्षी भव्य असा कोल्हापूरचा महालक्ष्मी मंदिराचा देखावा यावेळेस इथं सादर करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे इथं दांडिया रास झालं। आमच्या जवळ जी मूर्ती तयार होती ती अखंड मातीची मुंबईहून डायरेक्ट खातू म्हणून जे प्रख्यात मूर्तिकार आहेत विजयजी खातू यांच्या मुलीने बनवलेली ही मूर्ती आहे। जवळपास 14 फुटाची ही मूर्तीची हाईट आहे। त्याचप्रमाणे इथं उत्सव मेळ्याचंही आयोजन करण्यात आलेलं आहे। दांडिया रासचा कार्यक्रम चलतो व शेवटी याचा सर्वात शेवटचा कार्यक्रम म्हणजे भव्य अशा रावण दहनातून या कार्यक्रमाची सांगता होते। हजारो लोक इथं दर्शनाला येतात। जसं सकाळचं सत्र राहते, सकाळच्या सत्रात जवळपास नांदेडच्या आसपासच्या सगळ्या शाळा कॉलेजेस यांचे मुले, दुपारी ग्रामीण भागातील सर्व शेतकरी बांधव, सगळे ग्रामीण भागातील लोक इथं दर्शनासाठी, तर संध्याकाळी शहरातील पूर्ण शहर जवळपास जे देवीला मानणार आहे हा सर्व भाग इथे येतो। ज्याप्रमाणे नांदेडकरांचं भरभरून प्रेम आम्हाला भेटते त्याच अनुषंगाने आम्ही दरवर्षी काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न करतो। त्याच प्रमाणे यावर्षी आम्ही भव्य अशा कोल्हापूर मंदिराचा देखावा इथे उपस्थित केलेला आहे। मला असं वाटतंय की एकता मित्र मंडळ हा जो कार्यक्रम करतो जवळपास आमची 670 जणांची ही टीम आहे। आम्ही जे सुरक्षा राहो काही राहो इथं येणाऱ्या प्रत्येकाला असं मनातून भावना वाटते की कुठेतरी चांगल्या जागी आपण दर्शनाला गेलो। तेच भावना ठेवून नांदेडकर दर दिवशी जवळपास 50-60 हजार लोकांचा इथं जनसमुदाय दर्शनासाठी येतो। मी सगळ्यांना आवाहन करतो की आम्ही जे मेहनत एक महिनाभर इथं नवा मोंढा व्यापारी मित्र मंडळ एकता मंडळ जे महिनाभर मेहनत करता त्याच अनुषंगाने सर्वांना विनंती करतो, आवाहन करतो की एक वेळेस अवश्य इथे येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा।